आपल्या विधानसभेचे अध्यक्ष नाना, मुख्यमंत्री महोदय उद्धव साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, विरोधी पक्षनेते आदरणीय फडणवीस साहेब, सर्वांनी मला ज्या काही शुभेच्छा दिल्या ते सर्व हितचिंतक आणि अजूनही अनेकांना वाटत असेल, कारण इथं सांगितलं गेलं का माझा स्वभाव आता भुजबळ साहेबांना एकदम जवळून माहित आहे. हा, आपल्यालाही माहित आहे, आपण पालकमंत्री होतात. बऱ्याच वेळा हे बैठकीला यायचे तर पहिल्यांदा ते मला म्हणायचे का एकदाच बोलून घ्या, पुन्हा उठूच नका. तसं मी म्हणणार नाही. त्याचं कारण मला सगळी जाणीव आहे. मी फार बारीक सारी गोष्टी तशा मनात ठेवत असतो, ध्यानात ठेवत असतो. आता इथं सांगितलं की नाना हेडमास्टर सारखी आहेत, पण मी हेडमास्टर नाही. त्याच्यामुळं घोडा बैलासारखा असलं पाहिजे. नसेल तर दोन्ही जर बैलच असली तर टांगा कुठेही पलटी होऊन जाईल. म्हणून आमच्यात आम्ही बरोबर ते तसे अनुभवी आहेत, माझ्यापेक्षा सिनियर आहेत. त्यांचं मार्गदर्शन राहील, आपलं सर्वांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी राहील आणि त्या पद्धतीनं सगळ्यांना समान संधी देण्याचं काम त्या ठिकाणी मी करेन अशी आपल्याला खात्री देतो. मला असं वाटत नव्हतं, अनेकांनी सांगितलं माझा प्रवास याच्याही पेक्षा मुख्यमंत्री महोदय माझा प्रवास अतिशय खराब आहे. परंतु जेव्हा मला जाणीव झाली की आपण एखाद्यावर निष्ठा ठेवली, ती पाळली, तर मला वाटते यश हे कधीच बाजूला सारत नाही. त्याच्यात यश अपेक्षा दोन्ही गोष्टी आहेत. परंतु मी अगदी नोकरी सोडल्यानंतर अगदी मजूर म्हणून, दादांनी सांगितल्याप्रमाणे मी मजूर म्हणून बिल्डिंगवर काम केलं. परंतु थोरात साहेब कृषी मंत्री असताना, साहेब पालकमंत्री असताना कृषीचा आढावा घेतला. एक्सप्रेस इन का साह्य असं हॉटेल होतं. त्या हॉटेलवर आम्ही कार्यक्रमाला, साहेबांनी कार्यक्रम लावला, तिथे गेलो. तेव्हा मी नवीनच आमदार होतो. मला एक माहित आहे, कष्ट जर करतच राहिला माणूस तर शेवटी परमेश्वर हा त्याला कुठे नेल त्याचा भरोसाच नाही, फळ देतोच. त्याचं उदाहरण मी सांगितलं. आज ज्या ह्या तिसऱ्या माळ्यावर मी आमदार म्हणून इथं आलोय, मंत्री महोदयांचं वाट बघतो आपण. ह्याच बिल्डिंगच्या समोर जी बिल्डिंग दिसते दुसरी, त्या बिल्डिंगवर वाळूचे ढीग असायचे, कच खडी ती असायची आणि त्या कचीच्या वाळूच्या ढिगांवर मी कित्येक दिवस मुक्काम केला आहे. आणि तिथून आता मी इथल्या तिसऱ्या माळ्यावर आहे. मला माहित आहे पुढे जाताना त्रास होत असेल, परंतु कधी मागे यावं लागणार असेल तर तो रस्ता नाही विसरला पाहिजे, ह्या मताचा मी आहे. नाही बदललो मी. आदरणीय पवार साहेबांनी, तसं सुरुवातीचा काळ मी हरिभाऊंच्या बरोबर होतो, जनता दलात काम करत होतो. मी पंचायत समितीच्या 2 टर्मला निवडून आलो. काँग्रेसची एक, जनता दलाची एक, नंतर राष्ट्रवादीचा झेडपी सदस्य, नंतर विधानसभा, पुन्हा हरलो विधानसभा, परत लोकसभा, हरलो लोकसभा, परत विधानसभा, आता परत विधानसभा. म्हणजे पडायची उठायची मला चांगली माहिती आहे. पण मग मी माझ्या घरी, आता कोणी आपण आलेलं नाही, माझी सगळ्यांना विनंती राहील, मला आपण उपाध्यक्ष केलंय, मी आपल्याला आमंत्रण देईल. सगळ्यांनी जर माझ्या घरी आलात तर आजही मी काय आहे हे आपण ठरवू शकता.
परंतु एक निश्चित आहे का जिथं इथं सांगितलं गेलं मला भजन पूजन एवढाच नाही तर गावठी तमाशा सुद्धा मला येतो. माझ्या घरून गावठी तमाशा, अशी गावातली माणसं, पुरुषच लुगडं नेसायचं नाचायचं, गंमत. पण निश्चित माझ्या घरून एक घेऊन जात असतात लोक. माझ्या तिथं भिंतीवर एक मी म्हण लिहिलेली आहे का मी कशावर इथवर आलो. अनेक प्रसंग हे प्रत्येकावर येत असतात, मागं पुढं होत असतं. परंतु मी सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांनाच नाही सांगत, पण बाकीचे बरेचसे कधीतरी यश अपयश ह्या दोन गोष्टी आहेतच. मग तिथं मी ती म्हण लिहिलेली आहे, त्याचा फोटो बाकी प्रत्येक माणूस काढून नेतो, तो मी असे लिहिलंय आणि त्याच्यावर मी पुढे आलो. यश हे अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं. या दोन खेळांची मजा लुटायला धैर्य लागतं. आणि त्याच पद्धतीनं मला ज्या वेळेला माझ्या मतदारसंघातील लोकांनी खूप चांगलं सहकार्य करून, आदरणीय भुजबळ साहेबांचं काम, सगळ्यांनी तुम्ही केलेली मदत आणि मला 179 मतांनी पराजय ज्या वेळेला झाला, त्यावेळेला पहिल्यांदाच मी दादांकडे आलो होतो 2-3 पत्र घेऊन. दादांनी मला सांगितलं याच्या पुढे तू यायचंच नाही म्हणे, तुझं वैयक्तिक काम असेल तर तू ये, पण सामुदायिक कामासाठी येऊ नको, तुला एवढ्या कमी मतांनी लोकांनी का पाडावं. मग मी सांगितलं होतं, पण दादांनी फक्त सही त्याच्यावर केली नव्हती, पण एवढीशी ती तुमची मंत्री लोकांची जे पॅड असतो त्याच्यावर लिहून दिलं होतं. ते 2-3 तासांनी मला असं वाटत होतं का आता दादा रागावलेत, दादाही लिहिलं असतं दादांनी तर सचिवांनाच लिहिलं असते, मला माहित आहे. मग आपणही जाऊन सचिवांना प्रयत्न करून पाहू ना, विनंती करू. मी गेलो, PS मीना साहेब सचिव होते, त्यांनी मला आदरानं जेवायला सांगितलं, तर डाळिंब सोललेले तर दाणे दिले. दादांचं फार तुमच्यावर प्रेम दिसतं म्हणे. अरे बापरे, 2 तासापूर्वी मला दादांनी सांगितलं एक याच्या पुढे कामच आणू नको, हे तर म्हणतात प्रेम दिसतं. दादांची. आणि मग त्यांनी म्हटलं साहेब कसं प्रेम, तर त्यांनी मी लिहिलेलं पत्र, दादांना लिहिलेलं ते पत्र आणि त्याच्याबरोबर तो पॅड, सदरच्या कामांसाठीचा निधी उपलब्ध करून द्यावा. आणि तेव्हा आम्हाला होता बॅन, का जे आपलं नेहमी चालतं, आता नाही तसं राहिलेलं, मराठवाडा विदर्भाचा अनुशेष भरल्याशिवाय उर्वरित महाराष्ट्राला पैसे देऊ नयेत असा बॅन होता. त्याच्यातून मला ती कामं मिळाली. म्हणजे माणूस जर काम करत राहिला तर सगळ्यांचे तुमचे आशीर्वाद त्या ठिकाणी निश्चितच मिळतात. मग ते चढ उतार ऑटोमॅटिकच त्या ठिकाणी बाजूला होत असतात. दिल्लीचे जरा वेळात सांगतो. सगळ्यांनी खूप माझं त्या ठिकाणी कौतुक केलं, परंतु मी उईके साहेबांचा निश्चितच मनापासून आभारी राहील. काल मला जयंत पाटील साहेब विचारत होते जाऊन पाहिलं पाहिजे त्यांच्याकडे, तर मी कालच बोललो होतो का ते माझे सोयरे आहेत. आणि मग आम्ही म्हण सुद्धा खोटी ठरवू शकतो. हा, ते बरोबर आहे. आमच्यात एक म्हण आहे, सोयरे धायरे संपत्तीचे लोकनिधानीचा एक पांडुरंग, अशा पद्धतीने सांगितलं जातं. पण खरंच पांडुरंग आहे, संपत्तीसाठी नाही, सत्तेसाठी नाही, पदासाठी नाही, सोयरा म्हणून त्या ठिकाणी थांबलेत. त्याबद्दल मी त्यांना मनापासून त्यांना धन्यवाद देतो. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.